हाय हॅलो नमस्ते. तर आज मी बनवणार आहे आंबाड्याची भाजी. ही हिरवीगार भाजी आमच्या शेतातून आणलेली आहे. तर तिला धुवून धावून निथळून ठेवली व आता तिला गरम पाण्यामध्ये उकळून काढायची आहे. तर कढईमध्ये गरम पाणी टाकलं आणि आता ही भाजी त्यात टाकायची. हिला उकळून घ्यावं लागतं, मग तिचा आंबटपणा कमी होतो आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर ही भाजी चांगली लागते. तर तुम्ही बघू शकता, आता ही भाजी टाकल्यानंतर ही उकळून घेतली, 5 मिनटं उकळून घ्यायची. तर त्याचा रंग थोडा चेंज होतो. मग ते चेंज झाल्यानंतर त्याला थोडंसं थंड करून धुण्यातून पिळून घ्यायची. उकडायला टाकीत आहे आता. ज्वारीच्या भाकरीबरोबर चांगली लागते खायला. तर त्याच्यासाठी एक 5 मिनटं उकळून ठेवायचं आणि दोन्ही हाताने पिळून थोडी सुट्टी करून ठेवायची. मग त्याच्यासाठी आता हिरवी मिरची, लसूण आणि एक कांदा कापून घ्यायचा व थोडंसं लसूण सोलून घ्यायचा. 2-4 हिरव्या मिरच्या मिक्सरमधून बारीक करून ह्याची मी तयारी आधीच करून ठेवलेली आहे. तर बघू शकता, आता ह्याचा रंग चेंज झाला आहे. हाताला थंड करायला ठेवायची आणि मग नंतर तोपर्यंत सगळं साहित्य कापून चिरून ठेवलं ना. मिक्सरमधून मिरची बारीक करून घेतली. आता थोडेसे शेंगदाणे भाजून घेते. तोपर्यंत भाजी थंड झाली. मग तिला 2 हाताने पिळून घ्यायची, पण माझ्या हातात मोबाईल असल्यामुळं मी एकाच हाताने पिळून घेत आहे. भाजी आता थंड झाली. अशी पिळून घ्यायची. त्यातलं आंबट पाणी काढून टाकलं, भाजी आंबट नाही लागत, थोडीशी लागते, जास्त नाही लागत. आणि मग चवदार पण लागते भाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर. तर आता कढईमध्ये अशी पिळून घेतली. तिला आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं. तेलामध्ये थोडंसं लसूण, चिरलेला एक कांदा आणि वरून थोडंसं ब्राऊन झालं का त्यात थोडी हिरवी मिरची टाकायची आणि चांगलं परतून घेतल्यानंतर मग ती भाजी टाकून द्यायची. हा व्हिडिओ मी अगोदर टाकलेला आहे, पण त्याला असं आवाज व्हायस लावला होता, पण तो लागलाच गेला नाही. त्याच्यामुळे तो पुन्हा टाकत आहे हा व्हिडिओ. तर आता कांदा ते ब्राऊन झालेला आहे, त्यात थोडी मिरची टाकायची. शक्यतो भाजी थोडीशी तिखटच बरी वाटते, खायला पण चवदार लागते. आता हा थोडंसं ब्राऊन झालेला आहे. ह्यात भाजी टाकून घ्यायची सुट्टी करून. वरून शेंगदाण्याचं कूट टाकायचा. शेंगदाण्याचं कूट टाकलं, हलवून घ्यायचे. असे खालीवर करून 1-2 मिनटं हलवली का उरलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून परतून घ्यायची भाजी. तर आंबाड्याची भाजी खाण्यासाठी रेडी आहे.
तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.